नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आता आलेली असते आणि ती ऑफिसमध्ये बसलेली असते. म्हणजे तिच्यासाठी आणि आकाशसाठी जे केबिन बनवलेलं आहे त्या केबिनमध्ये येऊन भूमी बसलेली असते. आकाश पण तिच्या पाठोपाठ तिथे येतो. भूमीसाठी पाणी आणतो आणि भूमीला म्हणतो की पाणी घे. कारण भूमीला खूपच त्रास झालेला असतो. कारण ऑफिसमध्ये तिच्याशी जे गैरवर्तणूक झालेली असते, तिच्याशी चुकीचं वागलं गेलेलं असतं, त्याचा त्रास भूमीला झालेला असतो. मग आकाश भूमीला पाणी देतो आणि म्हणतो की रिलॅक्स भूमी, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, असं म्हणत तो भूमीची समजूत घालत असतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, आत्ता गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. पारितोष सर असं का वागत आहेत हेही आपल्याला कळलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की काळजी करू नकोस. तेव्हा त्यानंतर आकाश भूमीला म्हणतो, जर तुला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर भूमी, मला काय वाटतंय माहिती आहे का, की आपण दुसरीकडे जॉब बघ ना, तू इथे राहू दे करायचा. तेव्हा भूमी म्हणते, आता मला सांग, त्यांनी जर एवढ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तर काय प्रॉब्लेम आहे आकाश, आपण इथं जॉब केला तर? कारण अचानक निर्णय घेणं चुकीचं ठरेल ना, असं भूमी आकाशला सांगत असते. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, जशी तुझी मर्जी, असं म्हणत तो तिच्याशी बोलत असतो. भूमी मात्र आकाशला म्हणत असते, तरी पण रे आकाश, म्हणजे पारितोष सरांनी आपल्याला क्लिअर केलं आहे आणि मग अचानक असं जॉब सोडणं योग्य पण नाही आहे ना, आणि तसं काही प्रॉब्लेम नाही आहे मला आता इथे जॉब करण्यामध्ये, असं भूमी आकाशला सांगते. त्यानंतर आकाश म्हणतो, भूमी तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला जर तसं वाटत असेल तर काहीच हरकत नाही. आणि तेवढ्यात आकाशच्या मोबाईलवरती रागिणीचा मेसेज येतो. रागिणीचा जो मेसेज आलेला असतो तो पाहून आकाशला धक्का बसतो. आणि इकडे पौर्णिमाने आता निलंबरीला जे काम करायला सांगितलेलं असतं ते काम निलंबरी करत असते. पौर्णिमाने तिला सांगितलेलं असतं की तिच्या मोबाईलवरून प्रशांतच्या मोबाईलवरून मेसेज पाठवायचा आहे भूमीला, म्हणजे गोगटे सापडलेला आहे आणि लोकेशन पाठवायचं आहे. मी एका मित्राला पाठवते, त्याच्याबरोबर तू ये. हा सगळा मेसेज आता इकडे निलंबरी पाठवत असते. आणि तेवढ्यातच प्रशांत मागून येतो आणि प्रशांत म्हणतो, आई तू काय करतेस? तेव्हा ती म्हणते, नाही रे, काही नाही, बघत होते ना, हे सगळं इंग्लिशमध्ये असतं ना. ते ऐकून प्रशांत म्हणतो, हो ना. आणि त्यानंतर ती म्हणते की बरं ठीक आहे, माझा मुलगा हुशारच आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, मुलगा तुझाच आहे ना, मग हुशार असणार. पण इकडे त्याच्या मनात मात्र थोडीशी शंका आल्यासारखं झालेलं असतं. प्रशांत म्हणत असतो, पण आई मला एक कळत नाही आहे की आज तू, त्यावेळेस ती म्हणते की नाही रे, तसं काही नाही आहे, म्हणजे मी तुला आपलं सहजच बोललेली आहे. हे सगळं तिचं चालू असतं. आणि त्याचवेळी प्रशांत म्हणतो की पण, आणि मग इकडे आकाश म्हणतो की भूमी, मला निघायला लागेल. त्याला रागिणीने मेसेज केलेला असतो की आकाश, तुला आज जेवायला यायचं आहे, मी तुझ्या आवडीचं जेवण बनवते आणि वेळ चुकवू नकोस. तेव्हा आकाश म्हणतो, जर आत्ता मी भूमीला सांगितलं की आईचा मेसेज आला आहे आणि तिने मला बोलवलेलं आहे तर भूमीला मात्र वाईट वाटेल. त्यापेक्षा मी भूमीला सांगतच नाही. मी भूमीला असं सांगतो की मीटिंग आहे. तेव्हा आकाश इकडे भूमीला म्हणतो की अगं भूमी, मला एका मीटिंगसाठी जायचं आहे, म्हणून मी थोडं लवकर निघत आहे. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे. आणि त्यानंतर आकाशचं म्हणणं असतं, अगं, आणि त्यानंतर मला ना हे पण करायचं आहे, सूट आणि शूज पण घ्यायचे आहेत, चांगले मॅचिंग होणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मला छान वाटलं, तू स्वतःकडे लक्ष देतोयस, खरंच बरं वाटलं. तेव्हा आकाश म्हणू लागतो की हो, लक्ष तर द्यायला पाहिजेच ना मला, कारण आता माझी बायको रोज माझ्या समोर असणार आहे, त्यामुळं मला लक्ष दिलंच पाहिजे, असं आकाश बोलत असतो. भूमी मात्र आकाशकडे पाहत असते. आकाशला म्हणत असते, मग आता? तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, मी निघतोय आता, असं म्हणत भूमी तिथून आकाश निघालेला असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आता आकाश तिथून जात असतो. भूमी मात्र इकडे विचार करत असते. भूमीला माहीतच नसतं की आता तिच्या आयुष्यात काय होणार आहे. रागिणीने तिच्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे ही गोष्ट भूमीला माहितीच नसते. तेवढ्यात भूमीच्या मोबाईलवरती प्रशांतचा मेसेज येतो. प्रशांतने मेसेज केलेला असतो आणि भूमीला सांगितलेलं असतं की माझा एक मित्र जो आहे तो तुला भेटायला येणार आहे आणि आपल्याला गोगटे काकांकडे जायचं आहे. गोगटे काका सापडलेले आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे प्रशांतने मेसेज केलेला आहे. मग भूमी म्हणते की अरे वा, चला, म्हणजे गोगटेंना भेटता येईल. तेवढ्यातच रागिनी इकडे स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली असते. पौर्णिमा तिथे येते आणि रागिनी म्हणत असते की चला, आज माझं काम झालं, मी जी तयारी करायची आहे ती सुरू केली. तर इकडे पौर्णिमा येऊन सांगते की तुम्ही माझ्या आईला जे काम सांगितलेलं होतं ते काम झालेलं आहे. आता इकडे खूप मोठं कारस्थान शिजत असतं. ते म्हणजे की काहीही झालं तरी रागिणीने खूप मोठं कांड केलेलं असतं. रागिणीला याची कल्पना पण नसते की या सगळ्याचा त्रास काय होणार आहे.
लगेचच भूमी बाहेर येते आणि भूमी म्हणू लागते की मला प्रशांतने मेसेज केलेला होता ना. तर इकडे नीलूला मात्र माहिती असतं की प्रशांतच्या मोबाईलवर भूमी फोन करणार आणि त्याला विचारणार की तू मला मेसेज केलेला आहेस, मग कुठे यायचं आहे. म्हणून नीलंबरी ही थांबूनच राहिलेली असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मी हिला एकटीला सोडणार नाही, कारण इथे प्रशांतच्या शेजारी बसून राहणं गरजेचं आहे असं नीलांबरीने ठरवलेलं असतं. कारण प्रशांतला भूमी नक्की कॉल करणार आणि विचारणार तू मला बोलवलेलं आहेस का, आणि त्यामुळं ती थांबून राहिलेली असते. प्रशांत म्हणत असतो की आई नक्की काय चाललंय तुझं. तेव्हा ती म्हणत असते माझा मुलगा हुशार आहे ना, माझा मुलगा आहे शेवटी तो. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नीलंबरी म्हणत असते की आता भूमीचा फोन येईल. ती बरोबर प्रशांतच्या मोबाईलच्या जवळच थांबलेली असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मला इथून हलायचं नाही, कारण तिचा जर फोन आला आणि याला कळलं तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल, माझ्या पुन्नूच्या आयुष्यात सुख येणार आहे. एकदा का त्या भूमीचा काठा निघाला की मग सगळं मी ठरवलेलं आहे तसं होणार आहे. एवढंच नीलंबरीचं प्लॅनिंग असतं आणि बाकी गोष्टी तिच्या डोक्यात नसतात की आता पुढे काय होणार आहे. कुठल्याच गोष्टींबद्दल तिला काहीच वाटत नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नीलंबरी खोकला आल्याचं नाटक करते आणि प्रशांतला पाणी आणायला पाठवते. मग प्रशांत पाणी आणायला जातो. प्रशांत पाणी आणायला गेलेला असतो आणि त्याच वेळी नीलंबरी त्याच्या मोबाईलवर आलेला भूमीचा जो कॉल आहे तो ती तसाच चालू ठेवते आणि त्याचबरोबर त्याचा फोन स्विच ऑफ करून टाकते. इकडे भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणते की मला प्रशांतने कॉल केलेला होता आणि आता मी त्याला कॉल करते तर त्याचा कॉल का लागत नाही आहे. म्हणजे प्रशांत, हां बरोबर आहे, हा मुलगा ना विसरला असणार आहे आज बॅटरी चार्ज करायला, बाहेर कुठेतरी गेला आहे ना, कदाचित बॅटरी डिस्चार्ज झाली असेल त्याच्या मोबाईलची. हे सगळं भूमीच्या डोक्यात असतं आणि भूमी त्याच विचारात असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता व्यंकटला जे काम करायला सांगितलेलं असतं रागिणीने, व्यंकट आलेला असतो आणि व्यंकट हा ते बरोबर भूमी जिथं थांबलेली असते तिथं येऊन थांबलेला असतो आणि भूमीला म्हणत असतो की तुमचा भाऊ प्रशांत आहे ना, भूमीताई ना, हां तुम्हाला ना बोलवलेलं आहे आणि प्रशांतने मला सांगितलेलं आहे ते जे आहेत ना गोगटे काका ते सापडलेले, त्यांची तब्येत बिघडलेली आहे तर तुम्ही लगेच त्याला भेटायला चला असं तो सांगतो. आणि मग प्रशांतने सांगितले म्हटल्यावर भूमी विश्वास ठेवते आणि भूमी ही जायला निघते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी निघालेली असते, गाडीत बसायला सांगितलं जातं. भूमी गाडीत बसते आणि भूमी विचार करत असते की प्रशांतचा मित्र असा कसा आहे आणि ती लगेच विचारू लागते. इकडे आजी आणि त्याचबरोबर मानसी बसलेल्या असतात, कारण मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि तोरण करायचं आहे हे ठरलेलं असतं. मानसी तोरण करत असते. मग आजी म्हणतात की नारळाला कुंकू लाव आणि सुतळीला हळदी कुंकू लाव. मानसीला प्रश्न पडतो असं का, नारळाला हळदी कुंकू आणि नारळाला कुंकू आणि सुतळीला हळदी कुंकू का लावायचं, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्या क्षणी इकडे मानसी विचारते आणि मग मानसीने विचारल्यानंतर आजी म्हणतात की अगं नारळ हा जो असतो तो पुरुष असतो आणि सुतळी असते ती स्त्री असते, म्हणून आपण नारळाला कुंकू लावतो आणि त्याचबरोबर इकडे सुतळीला हळदी कुंकू लावतो. ते ऐकल्यानंतर आजी म्हणत असतात त्या पद्धतीने मानसी करत असते आणि आजी नंतर मानसीला म्हणतात पण मला एक मानसी म्हणते की मला एक कळत नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात काय झालं आता. तेव्हा मानसी म्हणते की ताईनं पण असं सांगितलं असतं ना मला. तेव्हा आजी म्हणतात हो ना, भूमीला कोणती गोष्ट सांगायची गरजच पडली नसती. भूमी असती तर तिला सगळ्या बारीक सारी गोष्टी माहीत असायच्या. दोघीजणी बोलत असतात. तेव्हा मानसी म्हणते आजी एक सांगू का, हे तोरण आपण ताईच्या नावाने आपण देवाला वाहूया का. तेव्हा आजी म्हणतात की अगदी बरोबर बोलली आणि तुमची लक्ष्मी लवकर या घरात परत येईल असं मानसी म्हणत असते. आजी म्हणतात हो ना, तुझ्या तोंडात अगदी साखर पडू दे असं आजी बोलत असतात. त्यावेळेस मानसी म्हणते की हो, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर आता मानसीला तेवढ्यात आकाश येऊन थांबलेला असतो. मानसीला आजी सांगतात की पाणी घेऊन ये. मानसी पाणी आणायला जाते आणि जाताना तिच्याकडून ते तोरण वाढवलं जातं आणि आजीला मानसीला धक्का बसतो. आजी म्हणतात की मला कळतच नाही आहे की आत्ताच मी म्हटलं होतं की हे तोरण भूमीसाठी व्हायचं आहे देवाला आणि हे सगळं झालेलं आहे. आजी म्हणू लागतात की कसं शक्य आहे ग हे. तेव्हा रागिणी तेवढ्यात तिथे येते आणि रागिणी म्हणते की आई असं काही नसते ग,
आकाश पण येऊन बसलेला असतो. आजी आकाशला विचारू लागतात. त्याचबरोबर मानसी आणि आजी दोघींनाही टेन्शन आलेलं असतं की हे अचानक काय झाले असं, म्हणजे हे होणं गरजेचं नव्हतं, अशा पद्धतीनं गोष्टी घडायला नको होत्या असं आजींचं म्हणणं असतं. आजींना वाटत असतं की काहीही झालं तरीही असं व्हायला नको होतं. हे तोरण का वाढवलेलं आहे, आपण भूमीचं नाव घेतलं आणि त्यानंतर हे तोरण वाढवलंय, याचं मात्र वाईट वाटत असतं. आणि मग आजी म्हणत असतात की का असं का झालेलं आहे. तेवढ्यातच रागिनी तिथे येते आणि म्हणू लागते की आकाश तू आलास बाळा. तेव्हा आकाश म्हणतो हो आई. तेव्हा ती म्हणते अरे काही गरज नाही आहे भूमीला कॉल करायची, आणि आई तू काय विचार करतेस ग, मुलांच्या डोक्यात पसरवत राहतेस काय पण तू, असं करायची काही गरज नाही आहे. तेव्हा रागिनी मुद्दामूनच थांबवते आणि म्हणू लागते की काही गरज नाही. रागिनीच्या डोक्यात वेगळंच असतं. काही करून तिला आकाशला भूमीला कॉल करू द्यायचा नसतो, म्हणून हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि रागिनी आकाशच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि म्हणते की काही गरज नाही आहे, काही झालेलं नाही आहे, भूमी अगदी सुखरूप असणार आहे आणि तू टेन्शन पण घेऊ नकोस असं सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मानसी मात्र विचार करत असते, आजी विचार करत असतात. त्या दोघींनाही काळजी वाटत असते. दोघेही म्हणत असतात की हे सगळं काय होत आहे. आकाशलाही काळजी वाटत असते. पण रागिनीने आता ठाण मांडलेलं असतं की काहीही झालं तरीही ह्या भूमीला कॉल करता कामा नये. आणि जर एकदा आकाशला भूमीने सांगितलं की ती कुठं चाललेली आहे तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा रागिनी म्हणते की आई तू काही पण विचार करतेस बघ, असं काही नसतंय, ते बनव बरं मानसी पुन्हा, असं मानसीला सांगते. आणि रागिनी तिथून निघून जाते. कारण रागिनीचं एकच असतं की आकाश आता फ्रेश होऊन येईपर्यंत माझं काम तर झालेलं असणार आहे, त्यामुळं काहीही झालं तरी इकडे जे काही चाललेलं आहे ते आकाशपर्यंत पोहोचायला नको, कारण मी जे शिजत जेवण टाकलेलं आहे ते नीट शिजलंच पाहिजे. तर इकडे भूमी म्हणत असते की तुम्ही प्रशांतचे कॉलेजचे मित्र तरी वाटत नाहीये, पण मला एक कळत नाहीये की नक्की काय आहे, म्हणजे कशावरून तुम्ही अशा पद्धतीनं बोलत आहात, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा भूमीला ते म्हणतात की नाही काही आम्ही कसं मुलं असे असतो की आम्ही घरी काही सांगत नाही. तेव्हा भूमी म्हणत असते नाही प्रशांत तसा नाही आहे, तो सगळं घरी सांगतो, असं भूमीचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच गाडी पुढे जाते, खूप जोराचा ब्रेक लागतो आणि भूमीला कळायच्या आतच त्या गाडीमध्ये 2 माणसं येऊन बसतात. भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणते हे काय. मग भूमी हेल्प हेल्प वाचवा वाचवा ओरडायला लागते. तेव्हा तो म्हणू लागतो की आता कळेल. आणि त्या दोघांनीही आता त्यांच्यातल्या हातातल्या रिव्हॉल्वर घेतलेले असतात आणि भूमीच्या डोक्याला लावतात. भूमी जोर जोरात ओरडत असते. त्यांनी भूमीच्या तोंडाला आता रुमाल बांधलेला असतो, भूमीचा आवाज बंद केलेला असतो. आणि मग तो पुढे बसलेला जो व्यंकट असतो तो म्हणू लागतो की एक गोष्ट आहे ती म्हणजे रागिनी मॅडमशी पंगा घेतला तर त्याचं फळ तर मिळणारच आहे ना. आणि हे ऐकता क्षणी भूमीला कळतं, म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करणारी दुसरी तिसरी कोणी नसून रागिनी आहे, हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. इकडे प्रशांत मात्र विचार करत असतो की नक्की काय झालंय. आणि मग तर प्रशांतच्या रूममध्ये आता तिथे ती बसलेली असते, ती म्हणजे निलंबरी. ती मोबाईल घेऊन बघत असते, हसत असते, खिदळत असते, तिचं मात्र काम चालू असतं. प्रशांतला मात्र धक्का बसत असतो की आईचं काय चाललंय, म्हणजे ही आई अशा पद्धतीनं काय वागते, हे सगळं प्रशांतच्या डोक्यात असतं. प्रशांत त्या गोष्टीचा विचार करत असतो. आणि इकडे निलांबरीचं मात्र सुरू असतं. निलांबरीचं असं म्हणणं असतं की माझं काम फत्ते झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भूमीच्या तोंडाला बांधलेलं आहे, बिचारी ओरडत आहे, हेल्प हेल्प म्हणून ओरडत आहे, पण तिला मात्र तसं काहीही हेल्प भेटत नाही. आता भूमीला कळलेलं आहे. भूमी म्हणते मला आता काहीतरी केलं पाहिजे, मला माझं लोकेशन प्रशांतला पाठवलं पाहिजे, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मग भूमी म्हणते की आता मला प्रशांतला लोकेशन पाठवायला लागणार आहे. भूमी काहीतरी खाली पडले असं नाटक करते आणि मग भूमी तिच्या मोबाईलवरून प्रशांतला लोकेशन पाठवते. आणि मग ते गुंड असतात ते भूमीला जंगलाच्या दिशेने घेऊन चाललेले असतात. भूमीने हातचलाकीने प्रशांतला लोकेशन पाठवलेलं असतं, कारण एकदा का जंगलात गेलो की माझा मोबाईल स्विच बंद होणार आणि मग मी कुठं आहे हे कळणार नाही आणि ही बाई माझा आणि माझ्या बाळाचा जीव घेईल, त्यापेक्षा आधीच मला हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि मग भूमीच्या हातातनं काहीतरी पडतं. त्यावेळेस ते गुंड म्हणत असतात की काय झालंय. इकडे प्रशांतने लोकेशन पाठवलेलं असतं, प्रशांतला त्याचा अर्थ लागलेला असतो आणि भूमी संकटात आहे याची जाणीव प्रशांतला झालेली असते. आणि प्रशांत मग इकडे
आता विचार करू लागतो की आपल्याला ताईच्या मदतीला गेलं पाहिजे. भूमीला आता जंगलात आणलं जातं. रात्र सुरू झालेली असते. भूमी जंगलात असते. भूमीला काही करून स्वतःचा जीव वाचवायचा असतो. त्याहीपेक्षा जीव वाचवायचा असतो तो आपल्या बाळाचा. आणि इकडे रागिनी मात्र तडकेवर तडके देत असते आणि ती म्हणत असते, आपण जे शिजायला टाकलेलं आहे ते शिजणार आहे आणि त्याबद्दल कुणालाही माहिती नाही की ते कशा पद्धतीनं शिजणार आहे. आणि मग अभिजित आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमा सगळेजण विक्राळपणे हसत असतात. आणि तेवढ्यातच निलंबरीचा फोन येतो आणि ती सांगते की काही उपयोग झालेला नाही आहे, कारण प्रशांतला कळलेलं आहे की भूमी संकटात आहे. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो आणि पुन्हा एकदा रागिनीचा प्लॅन फ्लॉप होतो. रागिनीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो, पण रागिनीच्या अंगातली मस्ती मात्र फ्लॉप होत नाही. तिच्या डोक्यात पुढचे प्लॅन सुरू होतात. ती विचार करू लागते की काहीही झालं तरीही आत्ता मला भूमीला या सगळ्यात अडकवायचं आहे. भूमी एकदाची जंगलात पोचलेली आहे, त्यामुळं भूमीला कोणीही वाचवू शकत नाही आणि भूमीचा खेळ संपणार आहे. फक्त भूमीचाच नाही तर भूमीच्या बाळाचाही खेळ संपवायचं काम हे रागिनी करत असते. आता भूमी जंगलात उतरते आणि त्याचवेळी ते गुंड तिला घेऊन जातात. जंगलाच्या दिशेने आता चालत निघालेले असतात. भूमीला खूप काळजी वाटत असते. भूमी जोरात ओरडते आकाश करून आणि भूमी आता जंगलात तिथे गेलेली असते. भूमीच्या हातामध्ये बेडी बांधलेली असते आणि ती बेडी वरती अडकवलेली असते आणि त्याचबरोबर भूमीला एका झाडाला बांधून टाकलेलं असतं. इकडे रागिनी म्हणत असते काही झालं तरी तिकडे पोहोचेपर्यंत इकडे भूमीचा मात्र खेळ खलास झालेला असणार आहे. पण प्रशांत आता तयारीला लागणार आहे. आकाश आणि प्रशांत दोघंजण जंगलाच्या दिशेने निघालेले आहेत, कारण तोरण वाढवल्यामुळं आकाशच्या मनात भीती तर होतीच, पण त्याचबरोबर आकाशला आता कळलेलं आहे की भूमी संकटात आहे, त्यामुळं आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. प्रशांत आणि आकाश दोघंजण मिळून भूमीला वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघालेले आहेत. आणि आकाश आणि प्रशांत भूमीला कशा पद्धतीनं वाचवणार हे आपल्याला पुढे काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.